अभय सर, राजीव सरांनी सांगितलं त्याच्यात एक मुद्दा आणखीन मग महत्त्वाचा येतो की लोकसभेच्या निवडणुका इतक्या तोंडावर असताना सगळ्या राज्यांमध्ये स्थानिक नेतृत्व बाजूला सारून, त्यातही दोन राज्य इतकी मोठी आहेत की जर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान इथल्या लोकसभेच्या जागांची जर आपण बेरीज केली तर ती 65 भरते, विच इज व्हेरी बिग. हे इतकं असताना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ही रिस्क घेतली की आपण सगळं स्थानिक नेतृत्व बाजूला सारायचं, आपला चेहरा प्रमुख करायचा आणि ते रुथलेसली केलं गेलं. म्हणजे त्या सगळ्या प्रचार सभांमध्ये आपल्याला दिसलं की अत्यंत रुथलेसली राबवलं गेलं, तिकीट वाटपापासून ते प्रचार सभांपर्यंत. ही स्ट्रॅटेजी आखणं, त्या स्ट्रॅटेजीला सामोरं जाणं हे यश मिळाल्यानंतर योग्य वाटतं, पण इतकी रिस्क घेतली याचा अर्थ जसं राजीव सरांनी सांगितलं, भक्कम विश्वास आणि भक्कम तयारी भाजपची निवडणुकांअगोदरच होती. मला वाटतं की या निवडणुका भाजपाने 2018च्या तुलनेत अतिशय गांभीर्याने घेतली. दुसरं असं होतं की कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने तोडफोडीचं राजकारण केलं होतं आणि त्याच्या विरोधात एक जनमताचा कौल मागच्या निवडणुकीत गेला होता, तसंच मध्य प्रदेशमध्ये पण होणार का अशी चर्चा होती. त्यामुळे भाजपाने यावेळेस त्या अधिक गांभीर्याने घेऊन त्याला सामूहिक नेतृत्व जास्तीत जास्तपणे मला वाटतं केंद्रीय मंत्र्यांना तिथे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, अनेक चेहरे लोकांसमोर ठेवले आणि त्या पद्धतीने ती निवडणूक अतिशय गांभीर्याने लढवली. अनेकदा आपण निवडणुकीच्या तोंडावर ज्याला आउटगोईंग म्हणतो ते अन्य पक्षातून भाजपात होतं. या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमध्ये काही उलटही आपण बघितलं की तसंही आउटगोईंग झालं होतं. त्यामुळे साधारणतः लोकांचा सूर काय, नूर काय या संदर्भात चर्चा होती. पण भाजपाने मला वाटतं की स्ट्रॅटेजी, याचा उल्लेख आता राजीवने केला, ती अतिशय व्यवस्थितपणे त्याचं नियोजन केलं होतं. दुसरी गोष्ट अशी होती की जी इंडिया आघाडी उभी राहिली आहे त्याच्यामध्ये काँग्रेस हा त्या आघाडीचा सेंटर पिलर आहे आणि काँग्रेसला कमकुवत करायचं असेल तर ही 3 राज्य काँग्रेसच्या हातातून काढली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी एक रणनीती आखली होती, ज्याचा उल्लेख आता केला की फक्त फ्रीबीज याच्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत, तर पक्षाची जी बांधणी असते, पक्षा म्हणजे मागची 5 वर्ष राजस्थानचा ज्याचा उल्लेख करतो आपण, त्या राजस्थान गव्हर्नमेंटच्या अचिव्हमेंटपेक्षा त्या पक्षातला अंतर्गत वाद हा जास्तीत जास्त हायलाईट मागच्या 5 वर्षामध्ये झाला होता. त्या तुलनेत भाजपामध्ये वाद नव्हते का? राजस्थानमध्ये पण निश्चितपणे वाद होते, पण निवडणुकीच्या तोंडावर ती रणनीती करून वेगवेगळे चेहरे लोकांसमोर ठेवून मला वाटतं की तो वाद बऱ्यापैकी मिटवण्यात आला. छत्तीसगडमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता की समान नागरी कायदा, याची चर्चा बऱ्याचदा होते. हा समान नागरी कायदा फक्त मुस्लिमांच्या विरोधात आहे वगैरे असं चर्चा असताना याच्यामुळे आदिवासींच्या हक्कावरही गदा येणार आहे आणि त्यामुळे एक ट्रायबलचं, एक आदिवासींचं मोठं मतदान भाजपाच्या विरोधात जाईल अशी भाकीतं वर्तवली जात होती. त्यालाही या निवडणुकीने छेद दिलाय आणि ज्याचा उल्लेख केला तुम्ही की 65 जागा लोकसभेच्या इथे आहेत आणि त्याच्यापैकी 63 भाजपकडे आहेत, म्हणजे 62 आणि एक अपक्ष त्यांचे पुरस्कृत निवडून आलेले आहेत. तर मला वाटतं की या जागा टिकवणं पुढच्या निवडणुकीमध्ये जर टिकवायचे असतील तर त्यांचा जो बेस आहे, कोर वोटर जो आहे, म्हणजे लोकसभेला विधानसभेच्या तुलनेत त्यांना 5 ते 6% जागा जास्त, मतं जास्त मिळतात, पण ती जास्त मिळालेल्या मतांचा फायदा होण्यासाठी तुमचा कोर वोट जो असतो तो तुम्हाला टिकवावा लागतो आणि मला वाटतं की तो विधानसभेतली ती मतांची टक्केवारी टिकवण्यात निश्चितपणे भाजपाला यश आलेलं दिसतंय. कारण अजून फायनल पर्सेंटेज आलेलं नाहीये, परंतु तरी 48% आसपास मध्य प्रदेशमध्ये भाजप विधानसभेला जात आहे. आता लोकसभेला आपण त्याच्यात 5% जरी ऍड केले तरी मागच्या वेळेसचं यश त्यांना राखणं मला वाटतं की अधिक महत्त्वाचं ठरेल. दुसरं असं आहे की या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप होतं. भाजपाच्या आतापर्यंतच्या निवडणुकांचा अनुभव घेतला तर प्रादेशिक पक्षांशी लढताना भाजपाची बऱ्याचदा दमछाक होते, पण तशी परिस्थिती इथे नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचा निकाल मला वाटतं की तेलंगणामधला आहे, जिथे की TRS, ज्यांना की आता चंद्रशेखर रावांना राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात भवितव्य घडवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव बदललं, महाराष्ट्रात त्यांनी लक्ष घातलं होतं. तर त्यांचं वाटतं की मोठा बबल जो होता तो या निवडणुकीमध्ये निश्चितपणे काँग्रेसने तो फोडलेला दिसतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.